29 तारखेच्या आत आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय घ्या. आमचं वाटोळं केलं तर तुम्हाला खुर्ची मिळवू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. आरक्षण द्यायला 12 महिने लागत नाहीत. भुजबळ यांच्या नादात तुम्ही सत्ता घालवून बसणार असं जरांगे यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत जरांगे एकही उमेदवार देणार नाहीत असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी केलाय. तर शरद पवार जरांगे यांना पडद्यामागून पाठिंबा देत असून ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम सुरू असल्याचा दावाही हके यांनी केला. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्ष मराठा आंदोलनाच्या बद्दल भूमिका मांडण्यात कमी पडतोय, त्यामुळे उघडपणे भूमिका त्यांनी मांडावी अशी आग्रही मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचं सरकार नाही, त्यामुळे मराठा आरक्षणावर मी कुठलंच आश्वासन देत नाही अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या वेदना मोठ्या आहेत, चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो असंही त्या म्हणाल्या. जरांगे पाटील आणि भुजबळ यांनी आपापसात वाद न करता कोर्ट जो निर्णय देईल त्यानुसार काम केलं पाहिजे असा सल्ला मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मावळा संघटना आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली. मराठा आरक्षणासाठी मावळा संघटनांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय. रस्त्यावर लोटांगण घालत आरक्षणाची मागणी करण्यात आली. विधानसभेच्या तोंडावर राज्य प्रशासनातील बदल्या आणि टक्केवारीपासून दूर राहा असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपच्या नेत्यांना दिलाय. भाजपची प्रतिमा भ्रष्टाचाराशी जुळता कामा नये असा सज्जड दम सुद्धा संघानं दिल्याचं कळतं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू आहे. उत्तर रत्नागिरीतील तालुक्यांची ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सध्या चर्चा सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात सावत्र भाऊ कोणीही नाही, जे सावत्र भाऊ असतील ते दिल्लीत आहेत असा टोला राऊत यांनी लगावला. फडणवीस, मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलं. त्यांनी जेवढं नुकसान केलं तेवढं गेल्या 100 वर्षात कोणी केलं नाही असा आरोपही राऊत यांनी केला. देशाच्या नागरिकांनी निवडणुकीमध्ये लोकशाहीला वाचवलं, जनतेनं इंडिया आघाडीला मदत केली आणि भाजपला नाकारलं असं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलंय. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलंय. विरोधी पक्ष मजबूत असून सगळ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही चेन्नीथला म्हणाले. धाराशिवमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून थेट भाष्य करायचं टाळलं. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नसून आम्ही सशक्त कष्टकरी महिलांना न्याय देणारं सरकार आणणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधलाय. लाडकी बहीण नाही तर लाडक्या खुर्चीसाठी आटापिटा सुरू आहे, त्यामुळे लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना सुरू आहे असा टोला पटोले यांनी लगावलाय. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही चूक होती असं विधान अजित पवार यांनी केलं. यावरून रोहित पवार यांनी अजितदादांवर निशाणा साधला. सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्यासाठी अजितदादांवर गुजरातमधल्या काही नेत्यांचा दबाव होता असं रोहित पवार म्हणाले. मनसेचे शिवडी मतदारसंघातले उमेदवार बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मंत्रालयातल्या दालनात बाळा नांदगावकर आणि अजित पवार यांच्यात भेट झाली आणि सविस्तर चर्चा देखील. देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर भेटीत देगलूर बिलोली मतदारसंघातील राज्य शासनाच्या 2023 खरीप हंगामातील पीक उत्पादन शेतकऱ्यांना ई पीक पाहणी झालेल्या आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट 5,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. धाराशिवमध्ये शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे मुक्कामी असलेल्या पुष्पक या हॉटेलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय. पालघरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. बहुजन विकास आघाडीला शिंदे गटानं हा धक्का दिलाय. नवापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजली बारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाचे सुद्धा शेकडो कार्यकर्ते यात सहभागी होते. लाडकी बहीण योजनेच्या विषयी रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. काळ्या फिती बांधून राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वातावरण बदलाचा परिणाम मच्छीमारांवर सुद्धा दिसून येतोय. काही अभ्यासकांनी 2049 नंतर समुद्रातले मत्स्यसाठे संपतील अशी शक्यता व्यक्त केली. संशोधनाच्या अंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्याची मासेमारीची पद्धत आणि विविध कारणांचा विचार करता 2049 पर्यंत समुद्रातील मत्स्यसाठा संपुष्टात येईल असा दावा काही अभ्यासकांनी केलाय. साखर आणि मिठाशिवाय आपलं जेवण अपूर्ण असतं. मात्र आता याच साखर आणि मिठात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत. भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे काही कण सापडलेत. टॉक्सिक लिंक या संस्थेनं याबद्दलचा एक अहवाल तयार केलाय. अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना तात्काळ दिलासा नाहीच. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला याबद्दल एक नोटीस बजावली. अरविंद केजरीवाल 23 ऑगस्टपर्यंत तुरुंगातच राहणार आहेत. तर सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. माजी आमदार आणि शरद पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल केल्यानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी पाथरी बंदची हाक दिली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करण्यात येते. लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवण्यासाठी राज्य सरकारच्या पुढे अनेक अडचणी येत आहेत. लाखो महिलांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीये, त्यामुळे पैसे पाठवण्यात अडचणी येत आहेत. हे सगळे अडथळे दूर करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्लीमध्ये जीएसटी काउन्सिलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. तर 9 सप्टेंबरला 54वी जीएसटी काउन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे स्वतः उपस्थित राहतील. नवी मुंबई काँग्रेसमध्ये काहीतरी कर नवी मुंबईकर या लोकचळवळीचं दुसरं पर्व सुरू करण्यात आलं. या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न आक्रमकतेपणे प्रशासनाच्या समोर मांडायला सुरुवात करण्यात आली. आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे महायुती लवकरच आपला प्रचाराचा नारळ फोडते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ महायुतीचा लवकरच फुटणार आहे. आणि 24 ऑगस्ट पासून महायुती औपचारिकपणे प्रचाराला सुरुवात करेल. ठाण्यातून पहिला रथ निघणार आहे. प्रचार रथ 3 दिवस तो प्रवास करेल. ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या तिन्ही ठिकाणी महायुतीची ही प्रचार यात्रा जाणार आहे. आणि आता अन्य काही बातम्या. कोलकात्यात सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरांवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे सगळा देश हादरलाय. संपूर्ण देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान ज्या सेमिनार हॉलमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली त्याचा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनेच्या बेमुदत संपाचा आजचा दुसरा दिवस. कोलकाता इथे एका डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारण्यात आलंय. डॉक्टरांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ आजही राज्यातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरूच आहे. मुंबईतील सर्व निवासी डॉक्टर संपावर गेल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व प्रकारच्या सेवा या बंद करण्यात आल्या आहेत आणि निदर्शनं करण्यात येत आहेत.
कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या आणि हत्येच्या निषेधार्थ मिरजमध्ये डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं. निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्यांना फरासखाना पोलीस स्थानकात नेण्यात आलाय. रुग्णालयात रक्त तपासणीसाठी आपण आलो होतो अशी माहिती या रुग्णांनी दिली, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेऊन त्यांची चौकशी सुरू केली. म्हाडाच्याकडून 2024 साठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर अज्ञातानं म्हाडाची बोगस साईट तयार केली होती. ज्यानं म्हाडाची बोगस साईट तयार केली त्याच्या विरोधात आम्ही तक्रार केली असून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिली आहे. तर म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरतीच अर्ज भरावेत अशी विनंती सुद्धा त्यांनी नागरिकांना केली आहे. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक घेण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी ही नवी योजना केंद्रीय पुरातत्व विभागानं आखली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 5 ऐतिहासिक वारसा स्थळांचा यात समावेश आहे. दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांनी दंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. दिवा ते CSMT लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. मात्र रेल्वेकडून दखल घेतली न गेल्यानं रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांना जमिनीचे नियमित पट्टे मिळावेत, भूमिहीनांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर जेलभरो आंदोलन सुद्धा केलं गेलं. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर आहे. मेयो रुग्णालयात एका बेडवर 2 तरुणांना उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. तर सध्या डेंग्यू आणि चिकनगुनिया देखील मोठ्या प्रमाणात साथ स्वरूपात सुरू आहे. खाजगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा रुग्णांची मोठी गर्दी होती आहे. मिरज तालुक्यातील दुधगावच्या दरम्यान वारणा नदीपात्रात एका झाडाला लटकलेला मृतदेह सापडला. स्पेशल रेस्क्यू पथकानं 3.5 किलोमीटर चिखल पार करत नदीपात्रातून हा मृतदेह बाहेर काढला. गणेशोत्सवाच्या काळात परशुराम घाटात वाहतूक कोंडीचं संकट कायम आहे. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाट अजूनही धोकादायक स्थितीत आहे. दरडीचा धोका कायम असून 3 ठिकाणी लेन बंद करण्यात आले आहेत. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी पालिकेनं 5 वर्षांपूर्वी हॉकर्स प्लाझा तयार केलं होतं. मात्र अद्यापही या प्लाझामधील दुकानं बचत गटाच्या महिलांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप या गावातील ग्रामस्थ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झाले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केलंय. गावातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली असून लवकरात लवकर प्रशासनानं हे सगळे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी जोर धरते. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाच्या हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी प्रति टन 3,200 रुपये जाहीर करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना अग्नी आणि आपत्तीपासून बचाव व्हावा यासाठी काही प्रशिक्षण देण्याचं ठरवलंय. अग्निशमन दलाच्या मार्फत या प्रशिक्षणाचा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होते. त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसलाय, कारण इंग्लंडचा कर्णधार आणि अनुभवी ऑलराऊंडर बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे या कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागणार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट टीमचं टेन्शन दुप्पट झालंय. झी मराठीवरील पारू मालिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आपल्या भावाला राखी पाठवताना
ती यात दिसते. त्याच वेळेला अहिल्यादेवींच्या भावाची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. अंदाज, जंजीर, स्मिता और गीता, शोले, दीवार, आखरी दाव यासारख्या सुपरहिट सिनेमांना घडवणारी जोडी म्हणजे सलीम जावेद. सलीम जावेदच्या जोडीनं मिस्टर इंडिया हा शेवटचा सिनेमा बनवला होता. त्यामुळे नंतरच्या अनेक पिढ्यांना या जोडीच्या लिखाणाची जादू अनुभवता आली नाही. पण आता एक आनंदाची बातमी समोर येते, कारण सलीम जावेद ही जोडी लवकरच एक सिनेमा लिहिणार आहे. याची घोषणा स्वतः जावेद अख्तर यांनी केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या धर्मादी AI स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियात जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केलं असून या चित्रपटाच्या तेजल पिंपळे या निर्मात्या आहेत.